भयंकर अवस्था, काय जबाबदारी माझ्यावर येईल. आजकाल आपण लहान लहान मुलं मुली बघतो विचित्र, कारण घरामध्ये संस्कारच नाही. आई व्हॉट्सअपवर आहे, वडील फेसबुकवर आहे, घरामध्ये टीव्हीवर विचित्रच काहीतरी चालू आहे. त्या लेकरांवर कसा संस्कार होईल? आजकालच्या लेकरांना संकट अंगावर घेण्याची हिंमत नाहीये. आजकालची लेकरं एकलकोंडे झाले, त्यांना कोणी बोलायला नाही. मातीची संवाद तुटला, थोडंसं डिप्रेशन आलं की आत्महत्या. मुलींना सुद्धा चारित्र्य शिकवावं लागतंय. अहो 15-15 वर्षाच्या मुली पळून चालल्या, तुम्ही पेपरला वाचा. किती दुर्दैव आहे. आणि कोणासोबत पळून चालला? सरपंचाची पोरगी ड्रायव्हर सोबत पळून चालली. म्हणजे काहीतरी राहिलंय का? संस्कार आपण विसरत चाललो. आणि महाराष्ट्राचं दुर्दैव, ज्या महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी राजांनी जो महाराष्ट्र घडवला, तिथं अशा पद्धतीचं हे सगळं चालू आहे. म्हणून समर्थ रामदासांनी खूप सुंदर शिवस्तुती लिहिलेली आहे. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. मग जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीची वेळ येते, आपल्याला मरावंसं वाटतं, आपल्याला आत्महत्या करावीशी वाटते, आपल्याला आयुष्यात चुकीचं पाऊल उचलावं लागतं, त्यावेळेला समर्थ म्हणतात शिवरायांचे 8वावे रूप. अशा वेळेमध्ये छत्रपती शिवाजी राजांचे रूप आपण आठवले पाहिजे. ज्या वेळेला मिर्झा राजे यांच्यासोबत तह केला, मिर्झा राजे जयसिंग, पुरंदरचा ज्या वेळेला तह झाला, त्यावेळेला 24 किल्ले आणि 4 लाख होनांचा मुलूक महाराजांना द्यावा लागला. एक एक किल्ला लढवायला हजारो मावळे धारातीर्थी पडले होते. आधी लगीन कोंडाण्याचा आणि मग माझ्या रावाचा सांगणारा तानाजी, सूर्याजी, शेलार मामा, बाजीप्रभू देशपांडे, राजा तुम्ही आधी विशाळगडावर पोहोचा, मी खिंड लढवतो सांगणार आहे. असे मावळे स्वतःचा प्राण देणारा. शिवा काशीदाला माहिती होतं आपण पकडलो तर आपला प्राण जाणार आहे, पण तरी महाराज मला सगळे म्हणतात की मी शिवाजी राजांसारखा दिसतो, पण आज शिवाजी म्हणून मी जन्माला आलो ते ठीक आहे, पण शिवाजी राजे म्हणून मरण्याचं भाग्य मला तुम्ही द्या. मरणासाठी त्या मावळ्यांची रांग लागावी. अहो आपण आपल्या आई वडिलांना तांब्याभर पाणी तरी देतो का? हा विचारायचा प्रश्न आहे स्वतःला. की आपण आपल्या आईने, आपल्या वडिलांनी जर आपल्याला सांगितलं की बेटा मला एक तांब्याभर पाणी देता, आपण देतो का हो? आपल्या आई वडिलांचं कुठलं आपण ऐकतो? कुठलं काम आपण आपल्या आई वडिलांचं ऐकतो? अहो दिवसा ढवळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या मायबापांची मुलं चांगल्या नोकरीवर लागले, ज्या मायबापांनी आपल्या मुलांसाठी घरावर तुळशीपत्र ठेवलं, भीक मागून त्या मुलांना शिकवलं, आज बायका आल्यानंतर त्या पोरांनी आपल्या मायबापांनाच रस्त्यावर काढून टाकलं. हे शिवचरित्र आहे का? छत्रपती शिवाजी राजे ज्या वेळेला त्यांच्या वडिलांना, शहाजी राजांना खंडोजी खोपडे आणि कंपू यांनी निजामशहाच्या दरबारामध्ये कैद केलं, आदिलशहाच्या दरबारामध्ये, आणि त्यांना संपवून टाकण्याचा प्लॅन आखला, त्यावेळेला छत्रपती शिवाजी राजांनी शहाजहानला पत्र लिहिलं. काय बुद्धी असेल या माणसाची? शहाजहानचा आणि शिवाजी राजांचा काही संबंध नाही. शहाजहान हा मुघलांचा राजा, आणि शिवाजी राजांनी लिहिलं पत्र त्याला की मुघलांचा मनसबदार होण्याची माझी इच्छा आहे, पण तुमच्या होणाऱ्या मनसबदाराच्या बापाला जर अशा पद्धती आदिलशाही कैद करत असेल आणि त्रास देत असेल तर हा माझा अपमान नाही, हा तुमच्या मोगलाईचा अपमान आहे असं मला वाटतं. आणि मग शहाजहाननी पत्र आदिलशाहीला लिहिलं की तुम्ही जर शहाजी राजाला त्रास दिला तर मी सगळी आदिलशाही संपवून टाकेल, आत्ताच्या आत्ता शहाजी राजाला नेऊन सोडा. काय डोकं असेल शिवाजी राजांना? काही संबंध नाही शहाजी राजांचा आणि मोगलाईचा. त्या आदिलशाहीनी शहाजी राजांना मोठ्या त्यांच्या सगळ्या स्वागतामध्ये शहाजी राजांना आणून सोडलं. दुश्मनाचं नाक दाबून आपल्या बापाला कसं सुरक्षित काढलं पाहिजे हे शिवाजी राजांकडून शिकलं पाहिजे. हे शिवचरित्र. मासाहेब जिजाऊ ज्या वेळेला सती जायला निघाल्या होत्या त्यावेळेला मासाहेबांच्या चरणावर आपल्या रक्ताचा आपल्या आसवांचा अभिषेक केला आणि रडायला लागले शिवाजीराजे की मासाहेब तुम्हीच नसल्या तर स्वराज्य निर्माण होणार नाही. शहाजी राजांचा शिकारीच्या वेळेला जात असताना एका कुंपणामध्ये घोड्याची टाप अडकली आणि त्याच्यावरून पडून शहाजी राजांचा मृत्यू झाला. ही जिजामातेला कळल्यानंतर जिजामाता म्हणाली की पती गेल्यानंतर मला राहण्याचा अधिकार नाही, मी सती जाते. त्यावेळेला शिवाजी राजांनी मासाहेबांना अडवून ठेवलं की मासाहेब तुम्ही गेल्या तर स्वराज्य कोणी सांभाळायचं. इतका मान देणारा राजा, आई वडिलांना इतका रिस्पेक्ट देणारा राजा, त्या राजाला जर आपण दैवत मानत असू तर आपली पहिली जबाबदारी आपण आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. ही आपली पहिली जबाबदारी. आई वडिलांशिवाय आपल्या आयुष्यात काही नाही. त्या शिवाजी राजांना जर आपण मानत असू, अहो जे स्वतःच्या मायबापांना शिव्या देतात, स्वतःच्या मायबापांना खाली बघायला लावतात, त्यांनी आम्हाला शिवाजी राजे शिकवण्याची गरज नाही, त्यांनी आम्हाला शिवचरित्र शिकवण्याची गरज नाही, त्यांना अधिकारही नाहीये महाराजांचं नाव घेण्याचं. हे प्रबोधन आपल्या शाहिरांना करावं लागेल असं मला वाटतं. म्हणून समर्थ म्हणतात शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी.
ज्या वेळेला संकट आलं त्यावेळेला 2 पावलं शिवाजीराजे मागे सुद्धा गेले. अहो, एक एक किल्ला लढवायला हजारो मावळे धारातीर्थी पडलेले असताना सुद्धा मिर्झा राजासोबत तह केला. 24 किल्ले 4 लाख होनांचा मुलूक दिला. पण शिवाजी राजांना हे माहिती होतं की किल्ले तो घेऊन जाणार नाही, किल्ले इथेच राहतील, आपल्याला परत जिंकता येतील. पण सध्याची परिस्थिती काय, मला 4 पावलं मागे यावं लागेल. मग शिवाजी राजांनी जर विचार केला असता की बुवा एक किल्ला लढवायला तर हजारो मावळे माझे मेले, मग आता मी आत्महत्या करतो, मग त्यांनी जर आत्महत्या केली असती तर आपल्याला स्वराज्य घडलं असतं का? अगर एक शिवाजी न होता तो हम सब की सुनता होती थी. लक्षात ठेवा, तो शिवाजी राजा होता म्हणून आपण इथं बसलेलो आहे. तो संभाजी राजा जन्माला आलो म्हणून आपण इथं बसलेलो. त्या राजांचे आपल्याला अनंत उपकार आहेत, ते आपण फेडू शकत नाही. पिढ्यानपिढ्या आपल्याला आपल्या पंजोबाचं नाव सांगता येत नाही. आज 400 वर्ष झालं छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर लहान मुलगा सुद्धा जय म्हणतो. हे कीर्ती आहे त्या महाराजांची. मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं आपल्याला जगावं लागणार आहे. पण आपण या सगळ्या याच्यामध्ये आपलं जगणं विसरून जातो. आपण या लोकांनी केलेलं कार्य विसरून जातो आणि आपण जातीयतेमध्ये इतके गुरफटून गेलो, धर्मामध्ये इतके गुरफटून गेलो की आपल्याकडे काय याचा विसर आपल्याला पडतोय. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे. काय छत्रपती शिवाजी राजांचं चालणं असेल, काय बोलणं असेल हो त्या राजाचं. अहो, मरायसाठी त्या राजापुढे रांग लागायची लोकांची की नाही राजे मी आज मरतो. काय भाषा कौशल्य असेल, काय संभाषण असेल. मावळ्यांना माहिती होतं, विश्वास होता, आपण मेल्यानंतर आपल्या सगळ्या कुटुंबाचं पालन पोषण करेल हा राजा, हा विश्वास होता. म्हणून त्यांनी हसत हसत आपलं प्राण गमावलं, हसत हसत प्राण दिला राजांच्यासाठी. नाहीतर घरी रायबाचं लग्न आहे आणि तानाजी युद्धावर गेला. कोण गेला असतं स्वतःच्या पोराचं लग्न सोडून? कोणीच नसतं गेलं. पण तानाजी गेला. ही माणसं महाराजांनी तयार केली होती. तुम्ही विचार करा, आपण सख्या भावावर सुद्धा विश्वास ठेवत नाही. सख्या भावाला आपण सोडून जाऊ शकतो का घरी की तू माझं घर सांभाळ? नाही विश्वास ठेवू शकत आपण. तो राजा होता, त्या राजावर त्या मावळ्यांचा काय विश्वास होता. हा विश्वास निर्माण करावा लागतो आपल्याला. आणि म्हणून शिवचरित्र शिकवतं की माणसं ही शोधावी लागतात, माणसं येऊन आपल्याला मिळत नाही. जीवा महाली नावाचा नाभिक समाजाचा एक पोरगा छत्रपती शिवाजी महाराजांना लग्नाच्या वरातीत दांडपट्टा फिरवताना आढळला होता. त्यावेळेला छत्रपती शिवाजी राजांनी सांगितलं होतं की जीवा आजपासून तू आमच्या सोबत राहायचं. दूरदृष्टी किती होती, माणसांची पारख किती होती, किती स्कॅनर महाराजांचं परफेक्ट होतं. तो जीवा लग्नाच्या वरातीत दांडपट्टा फिरवताना आढळला. तो जीवा छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगरक्षक झाला आणि तो जीवा खानाच्या मारायच्या वेळेला कामी आला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. तेव्हा सोबत घेतलेला जीवा कुठे कामी आला? अफजल खानासोबत कामी आला. महाराजांचं शिवचरित्र शिकवतं, माणसं ही आपल्याला येऊन मिळत नाही, माणसं ही शोधावी लागतात चांगल्या गुणवत्तेची. पण आजकाल आपल्याला माणसं शोधांना सोडावं, आपली संगतच चुकते, आपला सहवासच चुकतो. एखादा मित्र 1.5 दमडी कमवतो, 1.5 दमडी कमवून आपल्या सोबत राहतो, लगेच आपल्याला घेऊन बियर बारवर जातो, तिथे जाऊन आपल्या आयुष्यालाही विस्तवला होतो, स्वतःच्या आयुष्यालाही विस्तवला होतो. आपल्याला माणसांची पारख नाहीये. म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी माणसं, मला एक इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा एक मावळा दाखवा की जो छत्रपती शिवाजी महाराजांना फितूर झाला. एकही मावळा असा नाही की जो छत्रपती शिवाजी राजांना फितूर झाला. अजिबात नाही. जीव दिला स्वतःचा मावळ्यांनी, पण फितूर नाही झाला. आणि शिवचरित्र शिकवतं छत्रपती शिवाजी महाराजांनी बंद राहू दे, एक मावळा आणि एकच जबाबदारी. एका मावळ्याला एकच जबाबदारी दिलेली आहे शिवचरित्रामध्ये. बघा, एक मावळा महाराजांनी परत नाही वापरला दुसऱ्या कामासाठी. एक मावळा एक जबाबदारी. बाजीप्रभू देशपांडे फक्त घोडखिंड, तानाजी मालुसरे फक्त कोंढाणा, जीवा महाली फक्त खानासोबत जाताना. हे महाराजांचं कौशल्य आपण शिकलं पाहिजे. शिवरायांची सलगी देणे कैसे असे, सखल सुखाचा केला त्याग, म्हणून साधेजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली. महाराजांनी त्याग केला सुखाचा म्हणून आपण सुखी झालो. आपण आपल्या सुखाचा कुठला त्याग करतो? आपल्याला डॉक्टर म्हणतात तुम्हाला डायबिटीज आहे, गोड खाऊ नका, तरी आपण घरच्यांचं चोरून गोडच खातो. शिवचरित्र शिकवतं तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल तर आवडत्या गोष्टीचा त्याग करावा लागेल. तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचंय, तुमची झोप जर तुम्हाला आवडत असेल, त्या झोपेचा त्याग करा, तुम्ही यशस्वी व्हाल. सकल सुखाचा केला त्याग. महाराजांनी जर मोगलाई स्वीकारली असती तर महाराजांना सगळं मिळालं असतं.
राज्यही मिळालं असतं, पण सुखाचा त्याग केला. म्हणून साधीजी तो योग राज्य साधनाची लगबग कैसी केली. आणि म्हणून मग रामदास स्वामी म्हणतात की तुम्ही जर पुरुष म्हणून जन्माला आले तर याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष. छत्रपती शिवाजी राजांच्या पेक्षा जर तुम्हाला विशेष करता आलं तरच तुम्ही पुरुष म्हणून जन्माला आले. याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. म्हणून तुम्ही महाराजांना जर मानत असाल, दैवत मानत असाल, तर यापेक्षा काहीतरी वेगळं करा, जे संभाजी राजांनी करून दाखवलं. 40 दिवस औरंगजेबाने हाल केले संभाजी राजांचे. काय कमी होतं त्या राजाला हो. अहो, स्वीकारला असला मुस्लिम धर्म, स्वीकारली असती मोगलाई, तर सुखानं जगला असता संभाजी राजा. पण स्वीकारणं हे रक्तातच नव्हतं, कारण तो सिंहाचा छावा होता. ज्या वेळेला संभाजी राजे 9 वर्षाचे होते त्यावेळेला मथुरेला आग्र्याहून ज्या वेळेला सुटले त्यावेळेला छत्रपती शिवाजी राजे आणि संभाजी राजे ज्या वेळेला औरंगजेबाच्या दरबारात गेले त्यावेळेला औरंगजेबाने 9 वर्षाच्या संभाजीला विचारलं, क्यों शंभू तुम्हें डर नहीं लगता क्या. त्यावेळेला बाल संभाजी राजांनी उत्तर दिलं कि हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारे वजह से सबको डर लगता है. 9 वर्षाचा संभाजी राजा. आणि आपली 9 वर्षाची पोरं काय करतात तुम्ही बघा जरा. मोबाईल पाहिजे तर आपली मुलं शांत बसतात. कसा जन्माला येलो शिवाजी राजा आपल्या घरात. आणि म्हणून शिवरायाची आठवावे, जीवित्व तृणवत मानावे. आपण छत्रपती शिवाजी राजे ज्या भूमीमध्ये होऊन गेले, जिथे त्यांनी इतिहास घडवला, त्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो, याच्यापेक्षा दुसरं भाग्य काय आहे. आणि विशेष म्हणजे आपण सगळे शिवशाहीर म्हणून आपण घडणार आहोत, याच्यापेक्षा दुसरं काय भाग्य आहे. म्हणून जीवित्व तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्तिरूपी. निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. म्हणून छत्रपती शिवाजी राजांना जगत असताना, विचार करत असताना, छत्रपती शिवाजी राजांच्या बद्दल आपण विचार करत असताना ज्या वेळेला छत्रपती शिवाजी राजांनी नौका बांधल्या, नेव्ही, फादर ऑफ नेव्ही म्हणतात त्यांना, छत्रपती शिवाजी राजांचा आदेश आहे त्यांच्या मावळ्यांना पाठवलेला की तुम्ही जहाज बांधणी करत असाल तर जंगलातले हिरवे झाडं अजिबात कापू नका. जे झाडं वाळलेले असतील, जे शुष्क झालेले असतील, त्यांच्या त्या फळ्या बनवा आणि त्याच्यापासून जहाजी तयार करा. म्हणजे निसर्ग प्रेम किती आहे महाराजांचं. आपण एक तरी झाड लावतो का हो. महाराजांचं निसर्ग प्रेम आपण शिकलं पाहिजे. पर्यावरणाबद्दलचा महाराजांचा आदर किती हे आपण शिकलं पाहिजे. महाराजांनी भाषेला किती आदर दिलेला आहे. महाराजांनी त्यावेळेला फारसी भाषेमध्ये सगळे होते व्यवहार, महाराजांनी सगळे संस्कृतमध्ये केले आधी आणि नंतर ते मराठीत करायला लावले. मराठी भाषेवरचं प्रेम महाराजांचं किती होतं. आज आपण लहान मुलांना ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार शिकवतोय, कॉन्व्हेंटमध्ये ऍडमिशन्स देतोय आणि जिल्हा परिषदच्या शाळा, मराठी शाळा बंद पडत आहेत. लहानपणीच जर त्या मुलांच्या डोळ्यापुढे काजवे चमकत असतील तर त्यांच्या भविष्याची राखरांगोळी कशी असेल याचा विचार तुम्ही करा. इंग्रजी शाळांचं आकर्षण आपल्या पोरांना झालेलं. मला तर असं वाटते की अजून 4-5 वर्षानंतर मराठी शाळा भरघोस जोमाने चालू होतील आणि मराठी शाळेमध्ये अजून एक वर्ग वाढवला जाईल. त्या वर्गाचं नाव असेल संस्कार वर्ग आणि स्वतःचा आत्मसंरक्षणाचा वर्ग. आणि मग आपल्यासारखे शिक्षकांची नेमणूक तिथे केल्या जाईल. सरकार आपल्या मागे पैसा घेऊन फिरेल की आमच्या पोरांना संस्कार शिकवा. किती दुर्दैव आपल्या महाराष्ट्रामध्ये की जिथे संस्कार शिकवावे लागत आहेत. आणि म्हणून तुम्ही जर लग्न झालेलं असेल किंवा लग्न झालेलं नसेल, आपल्या पोटी येणारं जे अपत्य आहे त्याला मोबाईल दाखवूच नका 18 वर्षाचा होईपर्यंत. आजची मुलं मॅड व्हायला लागली. मुलांना आत्मसंरक्षण काय आहे हे माहिती नाहीये. जरासं मुलांना टेन्शन आलं की ते लटकून घेते स्वतःला. आत्मसंरक्षण काय असते मुलांना शिकवावं लागेल. संस्कार काय असतात हे मुलांना शिकवावं लागेल. आपल्या पोरींना शिकवावं लागेल. संस्कृती काय असते, बाई संस्कार काय असतो, आईवडिलांचं नाव कशा पद्धतीनं आपण पुढे न्यायचं असतं, किती व्यवस्थित राहिलं पाहिजे आपण. आपल्या मुली पण खुशाल पाश्चिमात्यांच्या अनुकरण करायला लागलेल्या आहेत. जीन्स टॉप म्हणजे मुलांना देखील लाज वाटेल अशा पद्धतीच्या आपल्या पोरी राहायला लागल्यात. अशा पोरींना आपण सांगितलं पाहिजे. मला असं वाटतं, मी शिवभक्त म्हणजे काय याची एक व्याख्या केलेली आहे. स्वतःच्या बहिणीचं रक्षण कोणीही करतो, पण जो दुसऱ्यांच्या बहिणीचं रक्षण करतो ना तो खरा शिवभक्त असतो. लक्षात घ्या. आपल्याला दुसऱ्यांच्या बहिणीचं रक्षणही करता आलं पाहिजे.
फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवायची, महाराजांसारख्या बाळ्या टाकायच्या, मिशा वाढवायच्या, व्यायाम करायचा, जिम लावायची आणि खुशाल आपली गाडी संध्याकाळी बिअर बारच्या पुढे उभी करायची. मी म्हणतो जळवून टाका अशा गाड्या. ज्या गाड्यांवर छत्रपतींचा फोटो असेल आणि ती गाडी बारच्या पुढे उभी असेल तर. एक निष्कलंक सूर्यासारखा, भास्करासारखा आपला राजा होऊन गेला. त्याचं नाव जर आपल्याला घ्यायचं असेल ना, तर आपल्या तोंडाची तितकी पात्रता लागेल की आपण तसं वागलं पाहिजे. केवळ आपण काय 19 फेब्रुवारी पुरते शिवछत्रपतींचे मावळे आपण होतो. अरे पण तो राजा काय काय निश्चयाने जगला तो राजा. काय त्या राजाचं तेज, काय त्या राजाची देहयष्टी, शरीरयष्टी, बोलयष्टी, हे आपल्याला करावं लागेल, दुसरं कोणी करणार नाही. आजकाल आपले पोरं लिहितात गाडीवर मुजरा कर, बघतोस काय. मी म्हटलं करतो मुजरा, आधी पण शिवराय. तुझ्यामध्ये शिवराय बनायची पात्रता पाहिजे ना. आपले पोरं खुशाल, मी म्हणजे छत्रपतींचा छावा, आणि तोंडामध्ये तोंड भरून मावा, चंद्रकोर लावायचे. अरे तुम्हाला माहिती आहे त्या चंद्रकोराचं काय प्रतीक असतं? चंद्रकोर म्हणजे प्रतिपच्चंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते. छत्रपतींची शिवमुद्रा ही चंद्रकलेच्या कोरीप्रमाणे दिवसेंदिवस वाढत जाणारी आहे म्हणतात. ती चंद्रकोर महासाहेबांच्या कपाळावर आणि ती चंद्रकोर छत्रपतींच्या कपाळावर आहे. ती चंद्रकोरीचं काय प्रमाण आहे. अहो, मी जर चारित्र्य संपन्न असेल तरच मी चंद्रकोर लावली पाहिजे. नाही तर मी कपाळावर चंद्रकोर लावतो, कॉलेजच्या कट्ट्यांवर लोकांच्या पोरींना छेडत बसतो. असे शिवभक्त मारले पाहिजे मग आपण. कारण आपल्या लेकी सुरक्षित असेल तर महाराष्ट्र सुरक्षित राहील. आईच्या गर्भात उमगली झुंजायाची रीत, तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत, लाख संकट झेलून घ्यायची अशी पहाडी छाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. हे आपल्या पोरांनी शिकलं पाहिजे, आपल्या पोरींनी शिकलं पाहिजे. अहो, माझ्या जिजामातेचा फोटो बघा, माझ्या रमाई मातेचा फोटो बघा, माझ्या सावित्री मातेचा फोटो बघा. डोक्यावर पदर आहे तिघींच्या, बघून घ्या. आजकालच्या मुली म्हणतात मी साडी कशी नेसू, मी पदर कसा घेऊ. कारण आपले आयडलच, आरची परशा आपले आयडल झालेले आहेत आता. त्याच्यामुळे सगळं सैराट झालेलं आहे. पण ही संस्कृती आपल्या पोरींनी टिकली पाहिजे. आणि मी म्हणतो ही एक मुलगी आपल्यामध्ये बसलेली नाही, 100 पोरी तयार केलेल्या पाहिजे, 100 मुली तयार केल्या पाहिजे स्वतःच्या आत्मरक्षणासाठी, स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी. कारण ही शिकते, हिने 100 पोरींना शिकवलं पाहिजे की आपल्याला असं राहिलं पाहिजे. असं महासाहेबांचं आपल्याला एक पथक काढायचं आहे. मुलींनी लाठीकाठी शिकली पाहिजे, तलवारबाजी शिकली पाहिजे, मुलींनी सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजे. फक्त चूल आणि मूल, माझं बाकीच्या गोष्टीला माझा विरोध नाहीये. तुम्ही उच्च शिक्षित व्हा. त्याच्यासाठी ते सावित्री माता झगडली आपली, मुलींच्यासाठी तर ती सावित्री माता झगडली. उच्च शिक्षित व्हा. अहो, आपली राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होऊन गेली, पण प्रतिभाताईच्या डोक्यावरचा पदर कधी पडला का हो? काय कमी होतं? प्रतिभाताईंनी विचार केला असता तर. प्रतिभाताईंची तुम्ही फोटो बघा एखादा, डोक्यावर पदर आहे, इथपर्यंत ब्लाऊज आहे, इथपर्यंत. मग तिने राष्ट्रपती म्हणून संस्कृती शिकवली सबंध जगाला की ही माझ्या भारताची संस्कृती आहे. आज द्रौपदी मुर्मू नावाची आदिवासी बाई राष्ट्रपती आहे. बघा किती संस्कृतीशील आहे, संस्कृती संपन्न आहे. आज मी एक व्हिडिओ बघत होतो, मला खूप दुर्दैव वाटलं. त्या पुण्याच्या रस्त्यावर नवीन वर्षानिमित्तानं भन्नाट दारू पिलेल्या 2 मुली, आणि त्यांनी त्या पुण्याच्या रस्त्यावर तमाशे केले. मद्यधुंद अवस्थेमध्ये, त्यांना माहीतच नाही आपण काय करतो. आता तो व्हिडिओ त्यांच्या बापाला जर दिसला तर काय वाटेल हो त्या बापाला? काय वाटेल? मी कन्या सासुऱ्यासी जाय मागे परतून पाहिजे तैसे झाले माझ्या जीवा. बापाला लेक असल्याशिवाय बाप पण कळत नाही, आणि लेकीला बाप असल्याशिवाय लेक पण कळत नाही. पण आज मी तुम्हाला सांगतो, हे दुर्दैव आपलं आहे की आपल्या दुर्गम भागातून मुली शहरामध्ये शिकायला जातात, आणि शहरातलं आकर्षण आपल्या मुलींना लागतं. शहरातल्या मुली आधीच शहरातल्या असतात, पण खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या मुली ज्या वेळेला शहरात जातात ना, संगती बिघडल्यामुळे ऑटोमॅटिक त्यांचा ट्रॅक चेंज होतो. आणि ट्रॅक आयुष्याचा चेंज न व्हावा म्हणून शिवरायांचे आठवावे, म्हणून छत्रपती शिवाजी राजे आपल्या मनामध्ये पाहिजे कायम. अशा अनेक मुली मी तुम्हाला दाखवतो. सुनीता विलियम्स सारखी बाई 8 दिवसासाठी अंतराळात गेली. 8 दिवसासाठी 9 महिने अंतराळात राहिली ती. 9 महिने त्यांचं यान चुकलं, त्याच्यामध्ये बिघाड झाला, तर स्पेस स्टेशनमध्ये ती 9 महिने राहिली, ती आणि अजून एक सायंटिस्ट. विचार करा, जिथे
कशाचीच शक्यता नाहीये. आपण परत युगिनी पृथ्वीपासून लाखो किलोमीटर अंतरावर आहेत ते आणि स्पेसमध्ये आहे. तिथे 9 दिवसाचं फक्त सामान नेलेलं आहे, जेवणाचं राहण्याचं. त्यांनी 9 महिने कसे काढले, आणि 9 महिने तिने असे नाही काढले, त्या 9 महिन्यामध्ये 400च्या वर त्यांनी शोध लावले. ती काय रडत बसली का, आता मी कशी घरी जाऊ, आता मी कसं करू? नाही, तिने आत्मविश्वास जागृत केला की मी इथे शोध लावेल तर माझ्या उद्या येणाऱ्या पिढ्यांचं कल्याण होणार आहे. त्या 9 महिन्यांचा फायदा केला. वाह. जसं आपण 9 महिने आईच्या गर्भात राहतो तशी ती 9 महिने या विश्वाच्या गर्भात राहिली. 9 महिन्यानंतर ती परत आली आपल्या पृथ्वीवर. काय आत्मविश्वासानं जगली असेल ती. आपण तर थोडंसं घराच्या बाहेर गेलो तर रडायला लागतो, 2 महिने सुद्धा राहू शकत नाही आपण बाहेर. ती 9 महिने सगळ्यांना सोडून राहिली, कोणाचाही संपर्क नाही, कोणाचंही काहीच नाही. कितीतरी वेळा त्यांच्या त्या स्पेसच्या त्या यानामध्ये बिघाड झाले, त्यांनी तिथेच संशोधन केलं. ती रडत बसली नाही. हे आदर्श आपल्या मुलींनी घ्यायला पाहिजे. आपल्या मुली पण थोडं काही झालं तर मी आता स्वतःला लटकून घेते. एक उदाहरण शारदा मातेच्या चरित्रामध्ये आहे. स्वामी विवेकानंदांच्या ज्या गुरुमाता होत्या शारदा माता, त्यांच्याकडे एका सरपंचाची मुलगी रात्री 1 वाजता रडत रडत आली आणि तिने शारदा मातेचं दार वाजवलं आणि त्या शारदा मातेला तिने विचारलं, सांगितलं. शारदा मातेने दार उघडलं. अरे कोण आहे बाळा, तू काय झालं? ती रडायला लागली, बिलगली शारदा मातेच्या अंगाला की म्हणे, आई या वयात जी चूक व्हायला नको माझ्याकडून ती चूक झाली. माझ्या आईवडिलांना आता खाली पाहण्याची वेळ आली तर आता मी स्वतः मरून जाते. त्यावेळेला शारदा मातेने जे उत्तर दिलं ते खूप समर्पक होतं. शारदा माता म्हणाला, बाळा रडू नको, तू केलेल्या चुकीचा तुला पश्चाताप झाला ना, म्हणजे तू आता शुद्ध झाली. आता परत ही चूक होऊ द्यायची नाही आणि नाव रोशन करून दाखवायचं. हे आपल्या मुलींनी लक्षात घ्यायला पाहिजे. चुका प्रत्येकाकडून होतात, पण त्या चुकीतून आपण शिकलो पाहिजे. एकदा झालेली चूक, पण ती चूक परत होत असेल तर तो गुन्हा होतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला गुन्हा आयुष्यात नाही करायचा आहे. चुका तर प्रत्येकाकडूनच होतात हो. काश्मीरमध्ये -17 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. -17 म्हणजे बर्फ 0 डिग्रीवर होतं आणि त्याच्या खाली -17. जे युद्ध झालं त्या काश्मीरच्या युद्धामध्ये एका पत्रकाराने एका सैनिकाची मुलाखत घेतली आणि त्याला विचारलं, -17 म्हणजे तुम्ही एखाद्या धातूच्या बंदुकीला समजा हात लावला तर तुमच्या हाताचं चामडं त्याला चिटकतं आणि रक्ताळलेला हात तुमचा मागे येतो, इतकं कमी तापमान. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे कारगिलचं युद्ध केलं ते युद्ध आपण जिंकलो. त्या युद्धामध्ये जिंकल्यानंतर एका पत्रकाराने विचारलं की का हो, इतक्या कमी तापमानामध्ये तुम्ही कसे काय जिंकला, तुम्ही कसं काय हे लढाई करून दाखवली? त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिलं ते किती सुंदर होतं. तो म्हणाला, हो, -17 तापमान जरी होतं तरी लढत असताना आम्ही जोरजोरानं घोषणा द्यायचो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. ते म्हणले या नावातच इतकी ऊर्जा होती की तितक्या कमी तापमानात सुद्धा आम्हाला लढण्याचं बळ मिळालं. म्हणजे काय निर्माण करून ठेवलं त्या राजाने, काय शौर्य निर्माण करून ठेवलं त्या राजाने. तुम्ही जरा छावा चित्रपट बघितलं तर तुम्हाला कळेल. किती लोकांनी बघितला छावा? बघितला की नाही? सगळ्यांनी बघितलं. सगळ्यांनी बघितला. नसेल बघितलं तर रात्री लावून इथं बघा. 40 दिवस तरी छावा कादंबरी वाचली असेल शिवाजी सावंत यांची, त्याच्यामध्ये जितका भाग दिलेला आहे त्याचा 60% फक्त दाखवलेला आहे. इतका त्रास संभाजी राजांना झालेला आहे, लक्षात घ्या. धर्मासाठी त्या राजाने आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. त्या संभाजी राजांचं थोर बलिदान आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. आणि हे आता जर आपण जगलो नाही मित्रांनो तर पुढच्या पिढ्या अंधारात आहेत असं मला वाटतं. म्हणून मला आजचा विषयच तो दिलेला आहे की शिवचरित्र, श्री शिवचरित्र, आजचा समाज आणि शाहिरी. मग हे प्रबोधन करण्याचं काम कोणाचं आहे? तर हे शाहिरांचं काम आहे. हा अपरिचित इतिहास महाराजांचा सांगण्याचं काम कोणाचं आहे? हे शाहिरांचं आहे. नाही ते शाहीर शिबिरामध्ये आला, एक पोवाडा शिकला, घरी गेला, उद्यापासून कार्यक्रम करायला लागला, तीच पोपटपंची, तेच गाणं, तोच पोवाडा, ते म्हटलं की घरी मानधन घेऊन. दॅट इज नॉट शाहिरी. माझं शिक्षण MA BEd इंग्लिश झालेलं आहे. मी इंग्लिश प्राध्यापक म्हणून काम करतो. पण माझं जगण्याचं मूळ आहे शिवचरित्र आणि शाहिरी. म्हणून आपण शाहीर म्हणून जर जन्माला आलो तर लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे. हजारो लोकसंख्येमधून एक जरी मुलगा आपली एक जरी सवय बदलू शकला तर शाहीर म्हणून आपण आपला जन्म सार्थकी लावला असं मी समजेल. आपल्याला केवळ गाणे थोडी गायचे, शाहिराची देहयष्टी तशी लागते. आपण शाहीर म्हणून रुबाबदार दिसलो पाहिजे. शाहीर म्हणून आपल्याला 2 लोकांनी आलं पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे की अरे मी याच्याशी बोललं पाहिजे, असं आपली शरीरयष्टी पाहिजे, असं आपलं दिसणं पाहिजे, रुबाबदार भरत. नाही तर शाहीर आहे का हो, काय करतो तुमचा मुलगा? आमचा मुलगा शाहीर आहे, त्याचं वजन किती? तर 30 किलो. कसं काय शाहीर होईल? शाहिराचा रुबाबदार दिसला पाहिजे, भरदार छातीचा गडी,
12 हात उडी मारतो खडी, सिंहाचा जबडा धरून फाडी, तटातट दोर खंड तोडी, भल्या भल्यांची कोडमोडी. असा माझा संभाजी राजा झाला. आपण तसं राहिलं पाहिजे की नाही पाहिजे? मग इतिहास आपल्याला ज्या गोष्टी शिकवतो, या छत्रपतींच्या गोष्टी आपण पुढे आपल्याला न्यायच्या. कारण छत्रपती शिवाजी महाराज आपल्या 400 वर्ष आधीपासून छत्रपती शिवाजी महाराज आहेत, होते, आणि पुढेही आपण असू नसू पण सूर्यचंद्र असेपर्यंत छत्रपती शिवरायांचं नाव असेल हे तितकंच खरं आहे. छत्रपती शिवाजी राजांचं स्थापत्यशास्त्र काय होतं? अहो, आपलं घर 50 वर्ष सुद्धा टिकत नाही. आज 400 वर्षानंतर सुद्धा किल्ले तसेच्या तसेच आहेत की नाही अजूनही? हिरोजी इंदोलकर नावाचा महाराजांचा स्थापत्यशास्त्र विशारद होता. हिरोजी इंदोलकर महाराजांचे सगळे जे काही किल्ले आहेत ते हिरोजींनी बांधले. रायगड बांधायच्या वेळी हिरोजींनी आपली प्रॉपर्टी विकून टाकली आणि रायगड बांधला. तो 1250 फूट उंचावर आहे. काय महाराजांचा प्लॅन होता? स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड. रायगडावर जर तुम्ही उभे राहिले तर तुम्हाला महाबळेश्वर पर्यंत आणि इकडं सगळा सह्याद्रीचा पट्टा याच्यावर नजर ठेवल्या जात होती. इतक्या उंचीवर म्हणून रायगड बांधला. रायगड बांधत असताना हिरोजी इंदोलकरांना एक दिवस महाराजांनी राजदरबारात बोलवलं आणि विचारलं की हिरोजी, या रायगडाची खासियत काय? त्यावेळेला छत्रपतींनी हिरोजींनी सांगितलं की महाराज, या रायगडावरून जर काही वर यायचं असेल तर ती फक्त हवा येऊ शकते आणि खाली काही जायचं असेल तर ते फक्त पाणी जाऊ शकतं. हो. आणि मग एक हिरकणी नावाची महिला दूध विकायसाठी रायगडावर जाते. गोपणारी हिरकणी गडा गेली, दूध घालाया परत जणी निघाली, पायथ्यासी वसे तिचे ते गाव, घरी जाया मन घेई फार धाव, शिवप्रभूंचा निर्बंध एक होता, तोफ व्हावी असतास सूर्य जाता. छत्रपतींचा निर्बंध होता की संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर तोफ द्या आणि तोफ झाल्यानंतर गडाचे सगळे दरवाजे बंद करा. आणि ही हिरकणी तिथं अडकली. तिचं तानुलं बाळ घरी रडायला लागलं. बाळाकडे जाण्यासाठी तिचं मन धाव घेत होतं. दूध विकून झाल्यानंतर खाली जाण्याचा प्रश्न नाही, तर ती तितका सगळा डोंगर पार करून तो डोंगर उतरत खाली गेली आपल्या बाळासाठी. लक्षात घ्या, घार हिंडते आकाशी, झेप घाली पिल्लापाशी, माता गुंतली कामाशी, चित्ते तिचे बाळापाशी. ती हिरकणी तितक्या रात्री त्या गडावरून खाली उतरली. किती हिंस्र प्राणी त्या जंगलामध्ये असतील. आपण तर बाहेर साप निघाला तर लवकर जात नाही. वाघ, सिंह, अस्वल हे सगळं पार करत ती खाली गेली हिरकणी. आणि महाराजांना दुसऱ्या दिवशी कळाल्यानंतर महाराजांनी दरबार भरवला. महाराज भयंकर संतापले की हिरकणी कशी काय खाली गेली. हिरोजीला बोलवलं दरबारामध्ये. हिरोजी, तुम्ही तर सांगत होते की रायगडावर काही यायचं असेल महाराज तर ती फक्त हवा येऊ शकते आणि खाली काही जायचं असेल तर ते फक्त पाणी जाऊ शकतं. हिरकणी कुठल्या भरोशावर गेली हिरोजी? त्यावेळेला हिरोजीने दिलेलं उत्तर किती सुंदर होतं बघा. हिरोजी म्हणाले, हो महाराज, मी म्हटलं होतं रायगडावरून खाली काही जायचं असेल तर पाणी जाईल, वर यायचं काय असेल तर ते फक्त हवा येईल. हिरकणी या भरोशावर खाली गेली कारण ती महाराष्ट्राची आई होती. आणि महाराज, महाराष्ट्राची आई काहीही करू शकते कारण महाराष्ट्राच्या आयांची आई आहे माँसाहेब जिजाऊ, जिनं 2 छत्रपती घडवले. हे प्रसंग आपल्या आया विसरल्या. जात्यावरच्या ओव्या आता कुठं दिसत नाही. आता मिक्सर आले. आता जुन्या सगळ्या पिढी सगळ्या गेल्या. अहो, जात्यावरचे हे सगळे काही जुने जे काही होते की नाही, बाबांना माहिती ते सगळी वडीलधारी मंडळी बसलेली आहे. ते पाटा वरवटा म्हणतात त्याला. त्याच्यावर आपल्या आया मसाला वाटायच्या. आजही पहा, आपल्या आजीचं वय 90, 95 वर्ष आहे, तरीही अजूनही ते खटल्याचं काम पूर्ण करू शकतात. इतकी ताकद आहे कारण व्यायाम झालेला आहे. आधी पाट्यावर वाट्यावर वाटायच्या, त्याच्यावर पूर्ण शरीराचा व्यायाम व्हायचा. जात्यावर दळायच्या, पूर्ण शरीराचा व्यायाम व्हायचा. ना कंबर दुखी, ना ब्लड प्रेशर, ना हार्ट अटॅक, काहीच नाही. खटल्याचं कपडे धुवायच्या, नदीवर जायच्या, तिथून ते सगळं तिथे कपडे धुतल्यानंतर ओझं परत डोक्यावर घेऊन घरी यायच्या, परत स्वयंपाक करायचा. किती व्यायाम व्हायचा त्यांचा, किती व्यायाम व्हायचा. एवढा सगळ्यांचा स्वयंपाक वाटून गाठून स्वयंपाक. पाणी आणायला परत नदीवर जायचं, विहिरीवर जायचं, त्या ह्यानी पाणी काढायचं, ते पाणी भरायचं, हंडा घ्यायचा, 4 हंडे आणायच्या. काय किती सशक्त माता होत्या आणि त्यांच्या पुढे आपण जन्माला आलो म्हणून आपण पण सशक्त होतो. आता पुढच्या पिढ्या बघा तुम्ही, सगळ्या आर्टिफिशियल आहे. आई मोबाईलवर, घरात वॉशिंग मशीन, मिक्सर, गॅस,
बटन दाबलं की पाणी. आता येतील का काटक पिढ्या जन्माला? नाही येणार. मग आपल्याला जर वाटतं की आपल्या घरामध्ये येणाऱ्या पिढ्या जर शूरवीर जन्माला यायला पाहिजे, तर आपण आता तशा पद्धतीचं वातावरण तयार केलं पाहिजे. आपण तशा पद्धतीचं वागलं पाहिजे घरामध्ये, बरोबर की नाही? मग ह्या संस्कृतीचा आपल्याला विसर पडला. म्हणून शाहिरांचं हे काम आहे. शाहीर हा समाजाला चेतवतो, समाजाला पालवतो, शाहीर समाजाला दिशा देतो. म्हणून ह्या गोष्टी पाळणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मित्रांनो, आपले जुने जे शाहीर होऊन गेले, ज्यांनी आपल्याला हे दिलं, ज्वारीच्या भरदार कणसासारखं दान ज्यांनी आपल्या पदरामध्ये टाकलं, या शाहिरांच्या बद्दल आपल्याला माहिती पाहिजे की किती शाहीर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, किती पिढ्या जन्माला आल्या, त्यांनी काय काय कार्य केलं. घरावर तुळशीपत्र ठेवून यांनी कार्यक्रम केलेत. हो, यांच्याबद्दलचा स्वाभिमान आपल्या मनामध्ये आला पाहिजे. आणि म्हणून ह्या शाहिरांचं कर्तव्य, ह्या शाहिरांचं कार्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. सोबत शाहीर ज्यांच्यामुळे जगला त्या छत्रपती शिवरायांना आपण दैवत जर मानत असू, आता आपण धर्मांध झालेलो आहोत. बौद्ध म्हणतात बाबासाहेब आमचे, माळी म्हणतात महात्मा फुले आमचे, मराठे म्हणतात शिवाजी महाराज आमचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना ज्या वेळेला लिहिली, त्यावेळेला एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की बाबासाहेब, तुम्ही जे काही ही घटना लिहिली सगळ्या भारताची, तर तुम्हाला खूप त्रास झाला असेल नाही का? बाबासाहेब म्हणाले, नाही, मला त्रास नाही झाला. ते म्हणले, कसं काय? कारण मी ज्या वेळेला ही घटना लिहित होतो त्यावेळेला छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य माझ्या डोळ्यापुढे उभं होतं, म्हणून मला त्रास नाही झाला. बाबासाहेब ज्या वेळेला पत्र व्यवहार करायचे, आधी जय महाराष्ट्र जय शिवराय लिहायचे. ह्या गोष्टी इतिहासकारांनी, भामट्या इतिहासकारांनी दपवून ठेवल्या. म्हणून आपल्यामध्ये धर्मांधता निर्माण झाली. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळावर. छत्रपती शिवाजी राजांना गुरु मानायचे हो बाबासाहेब. अहो, इतकंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा लपवून ठेवलेली होती. ती समाधी शोधून काढली महात्मा फुले यांनी. ते पहिले खरे शाहीर म्हणायला पाहिजे. त्यांनी ती समाधी शोधून काढली, म्हणून आपल्याला शिवाजी महाराज कळले. महात्मा फुलेंनी पोवाडे लिहिलेत महाराजांवर. सगळ्यात मोठं उदाहरण तर इतिहासकारांनी दडपून ठेवलं, हे तर तुम्हाला माहितीही नसेल. मी म्हणतो, भगतसिंगांची जी अलमारी होती, त्या अलमारीवर 2 महापुरुषांचे फोटो होते त्यांनी चिटकवलेले. एक होता छत्रपती शिवरायांचा फोटो आणि एक होता वसुदेव बळवंत फडके यांचा फोटो. हे इतिहासाने दबवून टाकलं. तो तर शीख समाजाचा होता ना, भगतसिंग. आधी धर्मांधता नव्हती हो, शिवरायांच्या काळामध्ये नव्हती. कशाला वान एक दिलाने नांदत होते हिंदू मुसलमान. हे आपण विसरलेलो आहे. याचा विसर आपल्याला. धर्मनिष्ठा प्रत्येकामध्ये असावी, परंतु धर्मांधता नसावी. आज जातीय दंगली घडवतायत. वाल्मिक कराड सारखे गुंड यांनी पळवून ठेवलेले आहेत. त्या संतोष देशमुखची किती निर्गुणपणे हत्या केली. काय यांना चौरंग करता येत नाही? महाराजांनी कसा चौरंग केला होता रांजाच्या पाटलाचा? त्यांनी एका मुलीवर अत्याचार केले होते. सगळ्या समाजापुढे त्याचा चौरंग करून टाकला. काय यांची हिंमत होत नाही चौरंग करण्याची? सरकारला आपण विचारलं पाहिजे. किती निर्गुण मारलेले त्या संतोष देशमुखला बघा तुम्ही. आपल्याला बघता येणार नाही इतकी निर्गुणपणे हत्या केलेली. एक इंच जागा सुद्धा सुटलेली नाहीये. अहो, मेल्यानंतर त्याच्या तोंडावर मुतलेले इतकी क्रूरता कुठून आली यांच्यामध्ये? आणि कोण पाळतंय यांना? कसा समृद्ध होईल आपला महाराष्ट्र? याला कारणीभूत आहेत आपली मुलं. आपल्या मुलांना घरात आणलं पाहिजे. मी म्हणतो, कुठलाही नेता पकडायचा, त्याच्या मागे त्याचे झेंडे घेऊन फिरायचं, घाणेरड्या राजकारण्यांच्या सोबत राहायचं. आपल्या पोरांनी त्यांनी एका ताटात रात्री जेवायचं आणि आपल्या पोरांमध्ये लावून द्यायचे. हे आपल्या पोरांना जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही, मला स्पष्ट म्हणायचं. आणि या गोष्टी शाहिरांनी कार्यक्रमातून सांगायच्या असतात. आणि मी सांगत असतो. बऱ्याच ठिकाणी माझे कार्यक्रम बंद केलेले, पण कार्यक्रम बंद झाला तर चालेल, मला मानधन दिलं नाही तरी चालेल, पण मी प्रबोधन करणार. कारण माझ्या बापजात्यांनी मला शिकवलेलं आहे, कोणाची लाचारी नाही करायची. शाहीर म्हणून जन्माला आलो, शाहीर म्हणून जगायचं. कार्यक्रम बंद, हजारो कार्यक्रम बंद झाले तर चालतील असे. नाही मानधन मिळालं तर चालेल, आपल्याला सगळं मिळतंय कृपेने भगवंताच्या. पण आपण कोणाच्या मागे नाही फिरायचं. सोबत राहा ना तुम्ही, नेत्याच्या सोबत राहा. पण जो नेता शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी लढत असेल. आज आपला शेतकरी, आमच्याकडे सोयाबीन कापसाची इतके आत्महत्या होत आहेत, त्या शेतकऱ्यांच्या मागे कोणीच नाही.
तुम्ही मला सांगा, आता अधिवेशनात नवीन एक औरंगजेबाचा प्रश्न घेतलेला आहे. फक्त दिशाभूल करतायत हे राजकारणी आपली. शेतकऱ्यांच्या सोयाबीनवर कोणी बोलायला तयार आहे? शेतकऱ्यांच्या कापसावर कोणी बोलायला तयार आहे? कोणीच नाही. दुर्दैवानं तुम्ही विदर्भात येऊन बघा, आमच्या विदर्भात इतक्या शेतकरी आत्महत्या होत आहेत, त्या प्रश्नाबद्दल कोणी बोलायला तयार नाही. अहो, हे अधिवेशनामध्ये भांडतात आणि रात्री सोबत जेवतात, आणि हे आपणच निवडून दिलेले असतात, हे लक्षात घ्या. मला राजकारणावर बोलायचं नाही, मी छत्रपती शिवरायांवर बोलतोय. जो प्रशासक होऊन गेला छत्रपती शिवराय, राजनीती धुरंधर म्हटलेला आहे. प्रौढ प्रताप पुरंदर. काय राजनीती होती हो महाराजांची. मुठभर मावळे होते, मुठभर. गनिमी काव्यानी सगळे इतके लाखोंचे 60,000 फौज घेऊन आला होता अफजल खान. तशाच्या तसा परत पाठवला मावळ्यांनी. बुद्धी चातुर्य होतं, राजनीती होती. महाराजांनी काय राजनीती लढवली. एवढासा शिवाजी राजा आणि बलाढ्य अफजल खान. महाराजांनी त्याला मारण्यासाठी त्याच्या उंचीचे, त्याच्या प्रकृतीचे माणसं हुडकून काढली. त्यांच्यासोबत आधी रायगडावर युद्धाची प्रॅक्टिस केली महाराजांनी. बरोबर वेळ 12 वाजेची वेळ का ठेवली की मी त्याच्या पोटामध्ये हत्यार खुपसल्यानंतर, तो वर बघितल्यानंतर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात जातील, त्या अंधाऱ्यामुळे त्याची अजून शक्ती कमी होईल. इतकं बारीक नियोजन होतं महाराजांचं. वाघनखं दिसली सुद्धा पाहिजे नाही अशा पद्धतीचे वाघनखं त्याला सोन्याच्या अंगठ्या तयार केले. त्याचा शामियाना महाराजांनी असा तयार केला होता की अफजल खान शामियानामध्ये गेल्यानंतर त्याला असं वाटलं पाहिजे की शिवाजी खरंच आपल्याला घाबरलेला आहे. अशा पद्धतीचे जाळे, तक्के, फूल, जाळे, तिथे अत्तर, नको नको ते त्याची तिकडे व्यवस्था नव्हती. इतका सुंदर शामियाना महाराजांनी तयार केला होता. आणि त्या सुखातच तो इतका मशगूल झाला की त्याला महाराजांच्या बुद्धिचातुर्याची म्हणजे कल्पनाच नाही आली. महाराजांनी त्याला अडकून टाकला आधी आणि नंतर त्याला समाप्त केलं. पण दुश्मन मेल्यानंतर हा दुश्मन राहत नाही, म्हणून अफजल खानाची समाधी सुद्धा प्रतापगडाच्या पायथ्याशीच बांधली. वैर, दुश्मन मेला, वैर संपलं, माणुसकी राहील. ते छत्रपती शिवाजी राजे झाले. औरंगजेब जर तुम्ही वाचला, इनामदारांचं पुस्तक वाचा तुम्ही, पातशाह औरंगजेब म्हणून. इतका क्रूर होता औरंगजेब. पिक्चरमध्ये काहीच दाखवलं नाही, 1% पण नाही. औरंगजेबाचे अत्याचार मी तुम्हाला सांगतो, त्याच्या कादंबरीत लिहिलेले, बखरीमध्ये त्याचा उल्लेख सापडतो. औरंगजेब दररोज संध्याकाळी विचारायचा की आज किती मुंडक्यांचे मिनार केले. मुंडक्यांचे मिनार म्हणजे जो हिंदू दिसला त्याचं मुंडकं कापायचं आणि त्याचे पिरॅमिड तयार करायचे. मुंडक्यावर मुंडके, मुंडक्यावर मुंडके असे गंज तयार करायचे. आणि तो गंज बघायचा तो रात्री आणि नंतर झोपायचा. इतका क्रूर होता औरंगजेब. गोव्याकडे अत्याचार बघितले. मोठमोठ्या तेलाच्या कढाया असायच्या, तेलाचे डगले घालायचे लहान लहान मुलांना आणि उकळत्या तेलामध्ये टाकून द्यायचं. आगीच्या विहिरी तयार करायच्या, त्याच्यामध्ये बायांच्या अंगावर तेल टाकून बाया लोटून द्यायच्या. जिवंत बाया जाळायच्या. जे तयार नसतील शिक्षेसाठी त्यांच्या गुदद्वारामध्ये सळई ठोकायची दोघांनी. तो इवळायचा, जोपर्यंत ती सळई गळ्यातून येत नाही, त्याचा आवाज बंद होत नाही, तोपर्यंत ठोका. इतका क्रूर तो औरंगजेब होता. आणि त्या औरंगजेबाच्या राज्यामध्ये संभाजीराजे 40 दिवस कैद होते. संभाजीराजांचे हाल हाल केले. आणि शेवटी औरंगजेबाचं वाक्य आहे कि हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन झुकी नहीं हमारे सामने. हमने घुटने निकाल दिए उसके लेकिन वो झुका नहीं हमारे सामने. हमने गर्दन निकाल दी उसकी लेकिन वो कभी झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान उड़ा दी उसकी लेकिन उसने हमारा धर्म कबूल नहीं किया. ऐसा एक भी शख्स क्यों नहीं पैदा होता हमारे जनाने में. त्यावर उत्तर दिलेलं आहे की तुझ्या घरात कसा जन्माला येईल संभाजी. स्वतःच्या बापाला औरंगजेबाने कैदीत ठेवलेलं होतं. शहाजहान त्याचा बाप होता आणि त्याच्या बापाला सुद्धा ठरवून दिलेलं जे होतं धान्य, की एक मडकं होतं फुटलेलं, त्याच्यामध्ये इतकंच पाणी त्याला द्यायचं त्याच्या बापाला. स्वतःच्या पोरी मारून टाकल्या, स्वतःचे भाऊ मारून टाकले. त्याला जर भाजी केली तर थोडीशीच भाजी द्यायची, थोडीशीच पोळी द्यायची. त्याच्या बापाचा काय गुन्हा होता. शेवटी पाणी मागता मागता त्याच्या बापाने लिहिलं, त्याला पत्र लिहिलं की औरंगजेबा, एक लक्षात ठेव, मी तुझा बाप आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये तू राज्य करण्याचं ठरवतोय त्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की मेल्यानंतर सुद्धा
पूर्वजांना पाणी पाजण्याची प्रथा आहे, तू जिवंत बापाला सुद्धा पाणी पाजत नाही, तुझं कसं कल्याण होईल? आणि शिवाजी संभाजी तुझा निभाव लागू देणार नाही. हे तर महाराज असतानाचं उदाहरण आहे. पण आपल्याला हे माहिती नाही मित्रांनो, संभाजी राजांच्या मृत्यूनंतर 25 वर्ष मावळ्यांनी महाराष्ट्र लढवला औरंगजेबासोबत. राजा नसताना महाराणी ताराबाई, महाराणी राजाराम महाराज यांच्या नंतर सुद्धा मावळ्यांनी स्वतःच्या दमावर महाराष्ट्र लढवला. आणि तो लढवण्याची प्रेरणा होती शिवरायांची गादी आणि संभाजी महाराजांची गादी. या प्रेरणेने ते लढले. 25 वर्ष नंतर आपला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्य म्हणून आपला महाराष्ट्र झाला. ते मुघल आपल्याला सोडून गेले. पण एक लक्षात ठेवा, ज्या औरंगजेबाने इतके हाल संभाजी राजांचे केले, इतके हाल या महाराष्ट्राचे केले, या महाराष्ट्राच्या मावळ्यांनी दाखवून दिलं की जो आमच्या अंगावर येऊन आमची वाटमारी करतो त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही थांबत नाही. म्हणून त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच ठेवलेली आहे. हे त्याचं कारण आहे. पुढच्या पिढ्यांना कळलं पाहिजे की हा औरंगजेब ज्यांनी महाराजांचे हाल केले त्याचे हाल करून त्याची कबर इथंच आम्ही जिवंत वीरतर लढले, नवल काय ते घडले, धडा वेगळे शिर झाल्यावर धडही नुसते लढले, मुरारबाजी म्हणते त्याला अमर कथाही त्याची, पहा चाळून पाने आमच्या इतिहासाची. दुष्ट हेतूने आला जरी तू गिळल्या हिंदुस्तान, तुम्हालाच तो गिळेल तुमचे वसेल कब्रस्तान, फक्त शत्रूंचे मडे गाडण्या जमीन मिळते आमची, पहा चाळून पाने आमच्या इतिहासाची. हा इतिहास आपल्या महाराष्ट्राचा आहे. ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे, ह्या गोष्टी आपण समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आणि हे करण्यासाठी आपल्या शाहिरांनी अभ्यास करणं महत्वाचं आहे. आपला अभ्यासच नाहीये, आपण फक्त पोवाडे ऐकतो युट्यूबवर आणि तेच गातो आणि झाला शाहीर, असं नाहीये ते. आपल्याला अभ्यास करावा लागेल. मागच्या दिवंगत शाहिरांनी काय केलं हे बघावं लागेल. तर हे मी सांगत होतो, राष्ट्रशाहीर बाबासाहेब देशमुख आणि शाहीर आत्माराम पाटील यांनी जी शाहिरी केली त्याच्यावरून. आता पुढचं जे घराणं आहे ते घराणं लिहा. स्वर्गीय स्वातंत्र्य शाहीर गोकुळसिंह क्षत्रिय, स्वातंत्र्य शाहीर गोकुळसिंह क्षत्रिय. त्यांचे शिष्य स्वातंत्र्य शाहीर बाबूसिंह राजपूत, त्यांची तिसरी पिढी ज्येष्ठ शाहीर सज्जनसिंह राजपूत, आणि आता आमची चौथी पिढी युवा शाहीर विक्रांत सिंह राजपूत म्हणजे मी. स्वातंत्र्य शाहीर गोकुळसिंह क्षत्रिय, स्वातंत्र्य शाहीर बाबूसिंह राजपूत, ज्येष्ठ शाहीर सज्जनसिंह राजपूत आणि युवा शाहीर विक्रांत सिंह राजपूत. ही स्वातंत्र्य शाहिरी आमच्या घराण्याची. पेटीवाले दादा गेले, थोडा ऐकून दाखव. ही आमच्या परंपरेची शायरी. आम्ही आमच्या आजोबांनी शेतकरी गीतं, शेतकऱ्यांसाठी, सैनिकांसाठी गीतं, काही फटके, काही पोवाडे आणि अनेक असंख्य प्रकारची चांगली शाहिरी राजांनी केली, आमच्या वडिलांनी आजोबांनी केली आणि ते आम्हाला मिळाली. आणि ते आम्ही महाराष्ट्रभर प्रसार त्याचा करतो. आमच्या शाहिरीचे काही गण मी तुम्हाला ऐकवतो. नमितो आधी श्री गजवदना, कार्यारंभी करीतो स्तवना, कार्यारंभी करीतो स्तवना, द्या स्फूर्ती मज गाण्या, द्या स्फूर्ती मज गाण्या, द्या स्फूर्ती मज गाण्या. मुजरा अमुचा लखुजी राजाना, भार्या त्यांची भाळसाबाईना, उदरी त्यांचे
जिजाऊ मातेना, त्या जिजाऊ मातेना द्या स्फूर्ती मज गाण्या, द्या स्फूर्ती मज गाण्या. असा गण आमचा होता, आमच्या कुटुंबाचा, परिवाराचा गण. त्यानंतर पोवाडे कशा झाले? पोवाडा ऐका मर्दांनो, वीर तरुणांनो, भारतीयांनो, पोवाडा ऐका स्वातंत्र्याचा, आपल्या वाडवडिलांचा, हिंद मातेच्या सुपुत्रांचा. रजी जी जी सुपुत्र भारत मातेचे, छावे सिंहाचे, खूप हिमतीचे, गुलामगिरीचा तोडण्यापाश, स्वातंत्र्य करण्या भरतखंडास, अगणित वीर आले कामास. जी 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 अशा पद्धतीचे स्वातंत्र्याचे पोवाडे होते आमच्या घराण्याचे. त्यानंतर शेतकऱ्यांवर आमच्या आजोबांनी खूप गीतं लिहिली. शेतकऱ्या उठ जाग लागली याग देशा, शेतकऱ्या उठ जाग लागली याग देशा, भूकेची लागली आग, विझवेल कोण सांग, आता तरी जाग कार्या लाग, करते आशा जनता, शेतकऱ्या उठ जाग लागली याग देशा. त्यानंतर आमच्या आजोबांनी लिहिलं, जाग शेतकऱ्या उठ जाग, कुणी नवाली तुझा या जगती, राखी तुझी तुलाच, कुणी नवाली तुझा या जगती, राखी तुझी तुलाच, जाग शेतकऱ्या उठ जाग. सुखी शेतकरी तर जग सुखी, सर्वच ऐसे म्हणती, कष्ट करोनी मरतो तू आणि मलिदा दुसरे खाती, पदवी राजाची देऊनी तुझला, दिन दिवसा लुटती, अन्नदाता तुला म्हणूनी अन्नाविन मारती, पिढ्यान पिढ्या हे घडत आले, तरी ना तुझला जाग, तरी ना तुझला जाग, जाग शेतकऱ्या उठ जाग. असे शेतकरी गीत लिहिले, कोळी गीत लिहिले. सारंगार सारंगार आली वैऱ्याची लाट, नाव वल्लव जोरात, सागरी तुफान जोरात, पहिलं तीरावर जायाच, दादा जायाच, दादा जायाच, हैया हो हैया, हैया हो, हैया हो हैया, हैया हो. उफाळल्या ह्या डोंगरी लाटा, डोंगरी लाटा, रोखून धरती प्रगतीच्या वाटा, प्रगतीच्या वाटा. एकजुटीन जरा हिम्मत धरून, एकजुटीन जरा हिम्मत धरून, ध्येयाच किनार गाठायचं, दादा गाठायचं, दादा गाठायचं. हैया हो हैया, हैया हो, हैया हो हैया, हैया हो. अशा पद्धतीचं कोळी गीतही लिहिली. शिवाजी महाराजांची गीते लिहिली. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधुनिया गाजवी समरांगण, आई भवानी प्रसन्न होऊन देई साक्षात्कार, देई साक्षात्कार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. आमच्या आजोबांचं एक गाणं खूप गाजलं. या जय घोषे महाराष्ट्रातुनी, या जय घोषे महाराष्ट्रातुनी, घुमवा एक आवाज, घुमवा एक आवाज. जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय. महाराष्ट्राची यशोदायिनी, कुलदैवत तुळजा भवानी. उदो उदो तव नामे गर्जुनी, नाचे सर्व समाज. जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय. महाराष्ट्राला नवतावाली
त्राही त्राही प्रजा जाहली, बिकटाशा ह्या संकट काळी जन्मे श्री शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय. त्यानंतर आमच्या आजोबांनी फटका सुद्धा लिहिला. उठा बंधूनो चला गाडूया जातीयतेचे मडे. उठा बंधूनो चला गाडूया जातीयतेचे मडे. माणुसकीचे घेऊ धडे, माणुसकीचे घेऊ धडे. कारण खरी माणुसकी समजा हीच की, खरी माणुसकी समजा हीच की. दुसऱ्या विषयी वाटे आपुलकी, मी म्हणणाऱ्यांचे आजही उजाड पडले वाडे. माणुसकीचे घेऊ धडे. इथे जन्मले इथे पोसले, अंकावरती जिच्या वाढले. या मातेचे पांग फेडाया या रे सारे पुढे. माणुसकीचे घेऊ धडे, माणुसकीचे घेऊ धडे. अशा अनेक प्रकारचे गीत लिहिले, लावणी लिहिली, अनेक प्रकारचे फटके लिहिले, पोवाडे लिहिले. अशा पद्धतीची शाहिरी, स्वातंत्र्य शाहिरी आमच्या घराण्याची चालत होती. आता पुढे लिहा महाराष्ट्रातले शाहिरी घराणे आणि ज्येष्ठ शाहीर. सर त्याच्यामध्ये खानदेशचं जे घराणं आहे ते समृद्ध केलं ज्येष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील. लिहा ज्येष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील. शाहीर अंबादास तावरे. ज्येष्ठ शाहीर हेमंत मावळे. ज्येष्ठ शाहीर उत्तमराव गायकर सर. आणि महाराष्ट्रातील अन्य शाहीर. आता हे आपलं झालं थेअरी. आपण प्रॅक्टिकल, मला वाटतं 1 तासाचा ब्रेक देऊया आता जेवणाचा. बरोबर 2 वाजले. 1 तासाचा आपण ब्रेक घेऊया आणि पुढच्या 1 तासात म्हणजे 3 ते 4 मध्ये, म्हणजे 2 ते 3 आपला ब्रेक आणि 3 ते